संस्थेच्या मार्फत जगभरात आज जे अभियान राबवत आहे हे अभियान आपल्याला सर्वांना माहितीचे आहे की गाडगे महाराजांपासून पूर्वीच्या संतांपासून ते अगदी अलीकडं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी याला इतकं पाठबळ दिलेलं आहे, इतके प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सगळे हा मोठा परिवार हातभार लावताय। हा संदेश जगभर जाण्यासाठी जगामध्ये ज्या प्रगत देशांमध्ये जी स्वच्छता सुंदरता मेंटेनन्स करण्याची सवय ही आहे ती सवय आपल्याकडच्या नागरिकांमध्ये यावी यासाठी तुम्ही स्वच्छता दूत म्हणून श्री धर्माधिकारी यांच्या नेतृत्वात जे काम करताय ते अत्यंत स्तुत्य आहे, वंदनीय आहे। मी या प्रतिष्ठानला पोलीस दलाच्या वतीने नेहमीच वंदन करतो। त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आमचं शुभेच्छा असतात आणि आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतो। आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने वाडा शहरातील सर्व नागरिकांना मी पुन्हा आवाहन करतो की आपण स्वच्छता आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून जी करता तशी घर परिसर आणि तुमची अंगणवाडीपासून तुम्ही सुरुवात केली। प्रत्येकानं आपलं दुकान, आपलं कार्यालय, आपला परिसर स्वच्छ ठेवला तर शहर स्वच्छ दिसेल। एक दिवसासाठी बाकी लोकांनी येऊन तुम्हाला संदेश दिला, परंतु तो संदेश राहून जर आपला देश स्वच्छ व्हायचा असेल प्रत्येकाला जे नगरपालिका रोज मोठमोठ्याने स्पीकर लावून सगळ्यांना संदेश देते की वेगवेगळ्या प्रकारचं कचऱ्याचं विघटन करा, प्लास्टिक वेगळं करा, विघटन होणारा हिरवा कचरा ओला कचरा वेगवेगळा करा। तर हे अनेक वेळा सांगूनसुद्धा अंगवळीने पडत नाही। तर आपल्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे। लहान मुलाला दुकानातलं चॉकलेट घेतलं तर त्याचं रॅपर कुठल्याही परिस्थितीत ते कवर मी डस्टबिनमध्येच टाकेल आणि दुकानदाराला मी डस्टबिन उपलब्ध करून देईल याची 100% शाश्वती जोपर्यंत होत नाही तसा आग्रह तुम्ही लोक धरत नाही तोपर्यंत याची सुरुवात शेवटाला जाणार नाही। तर ही सुरुवात न राहता त्याचा कुठंतरी स्वच्छ शहरात रूपांतर होईल यासाठी आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। धर्माधिकारी साहेब त्यांच्या माध्यमातून आपण जे सर्वजण काम करतो। यापूर्वी मी याच पद्धतीनं कोकणमध्ये काम केलेलं आहे। यापूर्वी दापोली तालुक्यात होतो। तिथे दापोली तालुक्यात सुद्धा स्त्री बैठकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम होत होतं नेहमी ते लोक उत्स्फूर्तपणे जे आपला नेहमी सगळ्यांचा सगळीकडे मी प्रतिसाद पाहिलेला आहे तो अतिशय सरांनी सांगितलं वंदनीय आणि स्तुत्य उपक्रम आहे। तो माझी आईसुद्धा स्त्री बैठकीची सदस्य आहे, मी सातारचा आहे, परंतु त्या पद्धतीने आम्ही जे या स्त्री बैठकीच्या माध्यमातून आम्ही स्वतः आमच्या गावामध्ये असं पिंपळेश्वर वन म्हणून एक तयार केलेलं आहे। त्याच्यात स्त्री बैठकीच्या सदस्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो म्हणजे स्वच्छता गावची आणि याच्यामुळे काय होतं तुमच्या त्या उपक्रमांमुळे ना बाकीच्यांना एवढी ऊर्जा मिळते आणि स्वतः ते लोक स्वतःहून ती स्वच्छता करण्यासाठी पुढे येतात। म्हणजे फक्त तुमच्या बैठक तुम्ही सुरुवात करून देता आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट बाकीच्या लोकांवर झाल्यामुळे ते ऑटोमॅटिक स्वतःहून ते सगळ्या गोष्टी करतात। याच पद्धतीने आता ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे स्वच्छतेचा हा भारतामध्ये दुर्लक्षित राहिलेला घटक होता आत्तापर्यंत। मोदी साहेबांनी ते पुढे घेऊन आले तर स्वच्छतेच्या माध्यमातून आपलं काम झालं आणि तुम्ही जो निवडलेला विषय तो अतिशय बेस्ट विषय निवडलेला आहे म्हणजे स्वच्छता। कारण की हा विषय कायमचा आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेला विषय आहे। त्यासाठी शासनाचे लाखो करोडो रुपये रोज खर्च होतात म्हणजे नगरपंचायतीच्या माध्यमातून असू द्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता करण्यासाठी। याची कॉन्ट्रॅक्ट बघितली तुम्ही कॉन्ट्रॅक्टचा रेट पाहिला तर हजारो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट असतात। हे सगळे जर स्वतःहून प्रत्येकाने आपण जर जसं PI साहेबांनी सांगितलं प्रत्येकाने स्वतःपासून जर सुरुवात केली ह्या गोष्टीला तर ह्या 50 मी तर म्हणतो 80% इम्प्रूव्हमेंट होईल ज्या गोष्टीत। तर ह्याच पद्धतीनं आपण तुमचं सहकार्य असू द्या सगळ्यांचं प्रशासनाला सहकार्य असू द्या आणि या पद्धतीने नेहमी आपण उपक्रम राबवाल आणि त्याचं नेहमीच प्रशासन किंवा पोलीस प्रशासन सगळं त्याच्या आम्ही प्रत्येक वेळी पाठिंबा देईल त्याचं स्वागत करेल। राबवलेला आहे प्रतिष्ठाबद्दल मी यापूर्वी पण जाणतो आहे। त्यांचं सामाजिक तसंच आरोग्यविषयक कार्य देखील खूप मोठं आहे। आपल्याला पुढील कार्याची खूप शुभेच्छा।
नमस्ते, मी डॉक्टर अविनाश बालाजीराव लक्षेटवार, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय वाडा। आज जे इथे स्वच्छता अभियान होत आहे, माननीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या तर्फे शेकडोच्या संख्येने इथे ग्रामस्थ आलेले आहेत आणि स्वच्छता अभियान करत आहेत। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। आता स्वच्छता, आता धूळ किंवा मग पोलन ग्रेन किंवा मग जे डस्ट पार्टिकल असतात त्यामुळं मोस्टली जे आमच्याकडे रुग्ण येतात ते सर्दी, खोकला, ताप याचे, आणि जर आपण ते स्वच्छता ठेवला परिसर तर ते आजार नाही होत। त्यामुळं मला ग्रामस्थांना आणि जनतेला असं आव्हान आहे की आपण जेवढं होईल तेवढं परिसर स्वच्छ ठेवला, क्लीन ठेवला, नीट ठेवला तर आपल्याच आरोग्यासाठी ते खूप लाभदायक आहे। आणि आपण जे किरकोळ आजार असतात सर्दी, खोकला, ताप हे होणार नाही। त्यामुळे मी त्यांना परत आव्हान करतो की आपण स्वच्छता ठेवायलाच पाहिजे आणि ते राखलीच पाहिजे। जिथेही असो, पब्लिक प्लेस, सरकारी दवाखाना म्हणजे आपलाच असतो, सरकारी म्हणजे बस स्टॉप असो किंवा दवाखाना असो, कोणतेही सरकारी संस्था असते ती आपलीच असते। आपण जे ते नीट वापरली तर ते आपल्यासाठी आरोग्यदायक राहणार। कुठे पण आपण नॉर्मली मोस्ट ऑफ द पीपल थुंकी करतात, कुड्या खातात, ते नाही करायला पाहिजे। ते असं आव्हान आहे, मी जस्ट मेडिकल ऑफिसर म्हणून सांगतो की ते करायला नाही पाहिजे आपण। ते आपल्याला माहिती असते पण आपण मनावर ताबा नसल्यामुळे ते करतो, ते करू नका। त्यामुळं ते भविष्यात गंभीर आजार पण उद्भवतात, त्याच्यावर ते चित्र पण येते तरी पण आपण ऐकत नाही। त्यामुळे माझं ते त्यांना पण कळकळीचं विनंती आहे की त्यांनी पण टाळावे आणि आपला जेवढा परिसर स्वच्छता राहता येईल तेवढं स्वच्छ राहील। आपण आपलं घर म्हणा, आपली गाडी म्हणा किती स्वच्छ ठेवतो तसंच आपला परिसर पण आपलाच आहे। ते पृथ्वी वसुधरा बी आपलीच आहे, आपलीच माता आहे, आपण याच्यापासूनच जन्म झालेला आहे। त्यामुळे ते खूप स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक आहे। एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। ओके सर, आज नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक स्वच्छता मोहीम होती आपल्या कंट्रोल रूममध्ये, आवारामध्ये, काय बोलाल या संदर्भात? याबद्दल जे आप्पासाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी कार्य आहे हे असं संस्थारूपी असं बहुमोल असं कार्य आहे। आणि ह्या कार्यामुळे खरोखरच जी स्वच्छता मोहीम जी राबवली ती अतिशय उल्लेखनीय आहे। सगळ्यांना धन्यवाद देईन की निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीमधलं असेल, आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, तसंच नाना स्वारींच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम बैठकीच्या माध्यमातून लोकांना एका चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण जो प्रयत्न करत आहात तो निश्चितपणाने उल्लेखनीय आहे।